Hello students, welcome you all in the Science Forum Coaching Academy. Today we are going to discuss about the numericals based on kinematical equations. Okay? आणि यापूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स वरती आधारित असणारा एक न्यूमेरिकल पाहिलेला आहे, प्लस त्याचप्रमाणे आपण 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स सुद्धा डिस्कस केलेले आहेत. ओके, त्याची प्रॅक्टिस भरपूर व्हावी, तुम्हाला प्रॉपर्ली समजावेत न्यूमेरिकल्स. ओके, त्यासाठी आजच्या या सेशन मध्ये आपण काही न्यूमेरिकल्स घेऊया. ओके, काही न्यूमेरिकल्स म्हणजे मे बी आपण 3 न्यूमेरिकल्स घेऊ किंवा 4 घेऊ किंवा जेवढे शक्य होतील तेवढे आपल्या टाइम लिमिट मध्ये आपण तेवढे न्यूमेरिकल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी मी आता ज्या महत्त्वाच्या सूचना सांगणार आहे या सर्व व्यवस्थित ऐकायच्या आहेत आणि त्यानुसार तुम्ही सर्वांनी रोजचं तुमचं जे काही शेड्यूल आहे ते फॉलो करायचं आहे. कळलं सर्वांना? ओके, नंबर 1, आता आपण आपले जे काही लेक्चर्स आहेत हे YouTube वरती इथून पुढे न घेता हे लेक्चर्स आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ॲप्लिकेशन्स वरती येतील. लक्षात सर्वांच्या. आणि त्यामुळं जे विद्यार्थी सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ॲप्लिकेशन्स वरती एनरोल झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी एनरोल व्हायचं आहे. लक्षात सर्वांच्या. बॅच कोड्स वगैरे मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांना शेअर केलेले आहेत. ओके, बऱ्यापैकी विद्यार्थी हे सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती ऑलरेडी एनरोल झालेले आहेत. त्यांना ॲप्लिकेशनवरती सुद्धा व्हिडिओ पाहायला भेटतात आणि या ठिकाणी यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ पाहायला भेटतात. परंतु यानंतरचे जे काही लेक्चर असतील हे सर्वच्या सर्व आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ॲप्लिकेशन्सवरती येणार आहेत. कळलं सर्वांना? ओके, त्याचप्रमाणे आज तुमचा बायोलॉजीचा पेपर आहे, सेकंड पेपर आहे. मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी की लेक्चर नंबर 4 पासून लेक्चर नंबर 8 पर्यंत सर्व व्हिडिओ लेक्चर्स मधूनच क्वेश्चन येणार आहेत आणि हे क्वेश्चन्स हे ॲक्च्युली MST CET एक्झामिनेशन बेस्ड त्याचप्रमाणे NEET नीट एक्झामिनेशन बेस्ड क्वेश्चन्स असतील. कळलं सर्वांना? त्यामुळे एकदम थरली व्यवस्थित वाचायचं. रिलेटेड PDFs मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. लक्षात सर्वांच्या. त्याचप्रमाणे एक उद्या किंवा परवापासून आपण जो काय पार्ट आपला झालेला आहे बायोलॉजीचा म्हणजे लेक्चर नंबर 4 पासून लेक्चर नंबर 8 पर्यंत त्याचं डिस्कशन आपण आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात सर्वांच्या. त्यासाठी कोणते कोणते ॲप्लिकेशन्स डाउनलोड करायचे आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती सांगितलेलं आहे. क्लिअर सर्वांना? ओके, अजून त्याचप्रमाणे तुम्हाला हे सांगायचं आहे की आपले जे काही लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स ऑनलाईन स्वरूपामध्ये लॉकडाऊन पर्यंत सर्वांना मिळणार आहेत, हे सर्वांना माहीत आहे. ओके, त्याचप्रमाणे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीसाठी रेफर करू शकता. लक्षात सर्वांच्या. ओके, ठीक आहे. तर मग आपण पाहूया आता न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दी 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. बट बिफोर द न्यूमेरिकल लेट अस डिस्कस अगेन अबाउट कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ओके, नाव काल मी तुम्हाला सांगितलं लिनियर मोशन मध्ये कोणते कोणते इक्वेशन्स होते. V is equal to u plus at, s is equal to ut plus 1/2 at square आणि v square is equal to u square plus 2as. बरोबर? ओके, आता तेच आपण या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये केलेलं आहे. ओके, v is equal to u plus at म्हणजेच ω2 is equal to ω1 plus alpha t. ω2 काय असणार आहे? दॅट इज नथिंग बट फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. ω1 काय असणार आहे? इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, 2πn हा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे आपण थोडक्यात हे तुम्ही आज परत न्यूमेरिकल सॉल्व करत असताना हे परत एकदा फॉर्म्युले लिहून घ्या, काही फरक पडत नाही. ओके, सो ω2 इज इक्वल टू 2πn2 हा फॉर्म्युला आहे माहिती आहे आपल्याला आणि ω1 इज इक्वल टू 2πn1 हा फॉर्म्युला आहे आणि n हा या ठिकाणी RPS मध्ये म्हणजेच रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये असतो. लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, येस. नाव न्यूमेरिकल सोडवताना मी काल जे काय तुम्हाला एक असाइनमेंट क्वेश्चन दिला होता तो असाइनमेंट क्वेश्चन पहिले सॉल्व करूया. ओके, आणि मग त्यानंतर आपण काही न्यूमेरिकल्स सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर असाइनमेंट क्वेश्चन नंबर 1 की जो आपण येस्टरडेच्या लेक्चरमध्ये दिला होता तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि तो असाइनमेंट क्वेश्चन तुम्ही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सोडवलाय सुद्धा. ओके, परंतु काही काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अडचण आलेली असू शकते मे बी. तर पाहूया क्वेश्चन काय ते. MST CET 2010 ला हा क्वेश्चन विचारलाय. अ व्हील हॅज अ स्पीड ऑफ 1200 रिव्होल्यूशन्स पर मिनिट. एक व्हील आहे आणि त्याला स्पीड 1200 रिव्होल्यूशन्स पर मिनिट आहे. बरं, ठीक आहे, चालतंय.
n इज इक्वल टू 1200 RPM. क्लियर? ओके, चलो आगे. 1200 अपॉन 60 म्हणजे कशामध्ये रूपांतर होईल बाळांनो? हे RPS मध्ये. इज इक्वल टू कॅन्सल कॅन्सल हे आणि हे या ठिकाणी किती उत्तर आलं? 20 RPS. ओके, पुढे काय दिलंय, काय आपण काही बघितलेलं नाहीये, जस्ट आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला. व्हील हॅज अ स्पीड ऑफ 1200 रिव्होल्यूशन्स पर मिनिट अँड इज मेड टू स्लो डाऊन. म्हणजे स्टार्टिंगला 20 RPS एवढं स्पीड होतं, आता कमी 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 स्लो डाऊन करून टाकलं ॲट द रेट किती रेटने? 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि स्लो डाऊन केलंय म्हणजे या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू -4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. स्लो डाऊन तुम्हाला माहिती, जर इनिशियल स्पीड जास्त असेल आणि जर स्पीड कमी 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 झालं तर त्याला आपण काय म्हणतो? रिटार्डेशन. आणि रिटार्डेशन मध्ये अल्फा काय असतो? निगेटिव्ह असतो. हा अल्फाचा आहे कशाने ओळखलं? त्याचं युनिट त्या ठिकाणी रेडियन पर सेकंड स्क्वेअर दिलंय. द नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इट मेक्स बिफोर कमिंग टू रेस्ट. रेस्टला येण्यापूर्वी त्याने किती रिव्होल्यूशन्स केले? रेस्टला येणार म्हणजे हे इनिशियल फ्रिक्वेन्सी होती का काय? यस. रेस्टला आला म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी किती झाली? 0 RPS. आणि रेस्टला येईपर्यंत त्यांनी किती नंबर ऑफ रोटेशन्स कंप्लीट केले असा प्रश्न आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, नंबर ऑफ रोटेशन्स त्यांनी आपल्याला जर फाइंड आउट करायला विचारलं तर त्या ठिकाणी आपण काय करत असतो? त्या ठिकाणी आपण प्रथम थीटा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. काय करतो आपण? थीटा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात येते का सर्वांच्या? थीटा फाइंड आउट करण्याचा आपण त्या ठिकाणी डेफिनेटली प्रयत्न करतो. लक्षात सर्वांच्या. आणि थीटा फाइंड आउट केला की मग आपण n इज इक्वल टू फाइंड आउट करतो. किती सोपं आहे पहा. एक नाही म्हणून आपण प्रॅक्टिस करूया. पहिला आपल्याला इथे पहिलं टार्गेट आपलं थीटा फाइंड आउट करायचं. थीटा काढल्यावरती बरोबर 2π कॅपिटल N म्हणजे नंबर ऑफ रोटेशन्स आपण काढणार आहेत. थीटा फाइंड आउट करण्यासाठी यामधलं मी कोणतं इक्वेशन वापरू शकतो? तुम्ही कोणतंही इक्वेशन वापरू शकता. आता मला 3 नंबरचं सोपं वाटतं त्यामुळे मी 3 नंबरचं वापरतो. ओके, नाव सोल्युशन पहिले ओमेगा 2 आणि ओमेगा 1 फाइंड आउट करून घेऊ. चालतंय ना? सो ओमेगा 1 इज इक्वल टू बघा बरं 2πN1 बरोबर इज इक्वल टू 2πN1 किती आहे? N1 12 20 यस इज इक्वल टू हे किती झालं? 40π रेडियन पर सेकंड बरोबर. ओके, ओमेगा 2 इज इक्वल टू 2πN2 2πN किती? N2 किती? 0 इज इक्वल टू 0 रेडियन पर सेकंड. ठीक आहे. नाव ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. चालेल की नाही? तर ओमेगा 2 किती आहे? 0. सो 0चा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 किती आहे? 40π आणि त्याचा करा स्क्वेअर प्लस 2 अल्फा किती आहे? यस चेक देअर -4 आणि थीटा. चालतंय ना? इज इक्वल टू काय होईल? 0 इज इक्वल टू 40π स्क्वेअर हे झालं 1600 पाय स्क्वेअर प्लस हे मायनस प्लस काय होईल? मायनस होईल की नाही? -8 थीटा. चालते, काय हरकत नाही. सो नाव हे 8 थीटा इकडे घेऊन येतो. सो 8 थीटा इज इक्वल टू 1600 पाय स्क्वेअर. सो 8 कॅन्सल, 8 दुने 16 हे वरती 0 0. सो थीटा इज इक्वल टू 200 पाय स्क्वेअर. सो व्हॉट इज अ थीटा? थीटा इज इक्वल टू 2π कॅपिटल N. थीटाची व्हॅल्यू आपण 2π कॅपिटल N पुट केली पहा तिथं. इज इक्वल टू 200 पाय स्क्वेअर. पाय कॅन्सल ओनली पाय लेफ्ट. 2 कॅन्सल हिअर इट इज 100. सो व्हॉट इज N इज इक्वल टू 100 पाय. 100 पाय इज इक्वल टू 100 इंटू 3.14 मतलब 314 रोटेशन्स. असा काही ऑप्शन आहे का? तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके, यस, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. लक्षात आलं का सर्वांच्या? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. 2πN
थीटा इज इक्वल टू हे कसं आलं हे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण ट्राय करूया. ओके, हे तुम्ही लिहून घेतलंय का? लिहून घेत चला. हे त्या ठिकाणी पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. ठीक आहे ना? ओके, नाव लेट अस रीड द क्वेश्चन नंबर 2. व्हेरी इझी क्वेश्चन नंबर 2. ओके, तर क्वेश्चन नंबर 2 जो आहे बघा आपल्याला काय करता येऊ शकते या क्वेश्चन मध्ये. आणि हा क्वेश्चन तुमच्या पुस्तकामधला क्वेश्चन आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल आहे हे. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये 1 नंबरचं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. यापूर्वी आपण भरपूर काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आहेत सीईटीला वगैरे आलेले, परंतु हे तुमच्या पुस्तकातलं 1 नंबरचं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह केलं हे मला नाही माहिती, परंतु आपण आपल्या मेथडने सॉल्व्ह करूया. आपण जसं जमेल तसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. फॅन इज रोटेटिंग. फॅन आहे, रोटेट होते ॲट 90 RPM. म्हणजे फॅनचं रोटेशन होते किती? 90 RPM. सो हिअर एक काम करू, पुस्तकातलं सॉल्व्ड एक्झाम्पल आहे त्यामुळं त्या ठिकाणी प्रॉपरली लिहून घेऊ आपण. गिवन डेटा. तर या ठिकाणी N1 इज इक्वल टू किती रे? 90 RPM. 90 RPM इज इक्वल टू 90/60 RPS इज इक्वल टू कॅन्सल किती होईल रे बाळांनो? हे 3 2 6 3 3 9 3/2 RPS. चालते, काय असेल ते असेल. इट इज देन स्विच ऑफ. फॅनचं स्पीड 90 RPM होतं, म्हणजे 3/2 RPS होतं. आणि नंतर फॅन स्विच ऑफ केला. फॅन स्विच ऑफ केल्यानंतर तो रेस्ट कंडिशनला येईल, बरोबर आहे की नाही? म्हणजे फायनल त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी किंवा फायनल स्पीड काय होणार आहे? 0. म्हणजे N2 इज इक्वल टू 0 होईल. मला सांगा इनिशियल स्पीड ओके 0 ना RPS. ओके, म्हणजे मला वाटतं त्याच्या पहिल्यासारखं सॉल्व्ह करायचं वाटतं. हे पण बघू पुढे गेलं. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन. टोटल नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती झाले? कॅपिटल N इज इक्वल टू 21 रिव्होल्यूशन झाले. N इज इक्वल 21 रिव्होल्यूशन झाले. एका रिव्होल्यूशनला 2π एवढा अँगल आहे. तर 21 रिव्होल्यूशनला किती अँगल येईल? थीटा इज इक्वल टू एका रिव्होल्यूशनला 2π, तर 21 रिव्होल्यूशनला 42π. बघू आपण ते पण आता. ठीक आहे, कॅल्क्युलेट द टाइम टेकन. तर 2 फाइंड आउट म्हणा, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं ते पहा. टाइम टेकन, कॅल्क्युलेट द टाइम टेकन टू स्टॉप ॲझ्युमिंग फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. त्यांनी आपल्याला टाइम विचारलाय. सोल्युशन बघू आपण, काही ना काहीतरी त्या ठिकाणी डोकं लावू आणि उत्तर येते का बघू. ठीक आहे ना? जे काय दिलंय ना त्याच्यावरून काय काय व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात का ते बघू. चालतंय ना? N1 वरून आपण ω1 फाइंड आउट करू. N1 वरून आपण ω1 फाइंड आउट करू. चालतंय ना? ओके, N2 वरून आपण काय करूया त्या ठिकाणी? N2 वरून ω2 फाइंड आउट करू. ठीक आहे, बघा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा बरं आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. मी आता पहिले या ठिकाणी ω1 इज इक्वल टू फाइंड आउट करतो. ω1 इज इक्वल टू 2πN1. एकदम सिंपल मेथडने जायचं, जास्त काही अवघड नाहीच आहे. 2πN1 किती? N1 आहे तुमच्याकडं 3/2. चालतंय ना? कॅन्सल. सो 3π रेडियन पर सेकंड चलेगा. नाव हे झालं तुमचं ω1. ओके, नाव ω2 इज इक्वल टू 2πN2 इज इक्वल टू 2πN2 आहे तुमच्याकडे 0. सो इज इक्वल टू 0 रेडियन पर सेकंड. फायनल स्पीड कमी झाले म्हणजे रिटार्डेशन झालंय. ओके, याच्यावरून ω1 काढला, ω2 काढला, कॅपिटल N 21 रिव्होल्यूशन्स दिलेत. आणि मी सांगितलं तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये थीटा लिहित असताना टोटल थीटा लिहायचा. ओके, हिअर थीटा इज इक्वल टू 2πN इज इक्वल टू 2πN आहे तुमच्याकडे 21 रिव्होल्यूशन्स, म्हणजे 42π एवढं उत्तर येईल तुमचं थीटाचं. कळलं का सर्वांना? रेडियन काय असेल ते. ओके, लक्षात आलं? ठीक आहे, पुढे अजून आपल्याला काय डोकं लावतील का पहा बरं. थीटा आपण फाइंड आउट करून टाकला. ओके, यस. काय फाइंड आउट करायचंय? फाइंड आउट करायचं आहे आपल्याला टाइम फाइंड आउट करायचं. टाइम फाइंड आउट करायचा आहे. कसं काढणार टाइम? एक काम करूया,
पहिले अल्फा फाइंड आउट करून घेऊ का, कारण हे रिटार्डेशन दिसतच आहे. एका ठिकाणी आपण कुठून तरी अल्फा फाइंड आउट करून घेऊ आणि वरती कोणतरी एखादी इक्वेशन मध्ये टाकून देऊ. चालतंय ना? ओके. अप्लाइंग इक्वेशन 3 कॉमा काय इक्वेशन ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ओमेगा 2 किती आहे चेक करा. ओमेगा 2 दॅट इज 0 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 आहे 3 पाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा ना, 2 अल्फा थीटा. थीटा किती आहे 42 पाय. ओके. सो हियर इट इज 0 इज इक्वल टू हे झालं तुमचं 9 पाय स्क्वेअर प्लस हे झालं तुमचं 84 पाय अल्फा. पुढच्या स्टेपला त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हां 9 पाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 84 पाय अल्फा. लक्षात सर्वांच्या. सो पाय कॅन्सल शिल्लक करायला 9 पाय इज इक्वल टू मायनस 84 अल्फा. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू किंवा देअरफॉर दिसते का हे कॅमेऱ्यामध्ये, पहा बरं. ठीक आहे, साईडला लिहितो. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस 9 पाय अपॉन 84 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. एका साईडला ठेवा. काय आता व्हॅल्यू पुट केल्या असत्या, परंतु काय हरकत नाही. पुढे गेल्यानंतर आपल्याला जर गरज पडली तर आपण त्या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यू सुद्धा पुट करून घेऊ. क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलं सर्वांच्या? ओके. यस. आता अल्फाची व्हॅल्यू तर भेटली. याला म्हणा इक्वेशन नंबर लेट अस से, बरं याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता अल्फा तर आला, फाइंड आउट करायचं आपल्याला टी. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून बघायचं का. आता हे रफ करतो मी, तुम्ही लिहिलं असेलच. ठीक आहे. काय म्हणता येईल, अप्लाइंग इक्वेशन 1 किंवा अप्लाइंग कायनॅमेटिकल इक्वेशन 1 किंवा अप्लाइंग म्हणा फक्त ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा टी. ओमेगा 2 किती आलं तर मग अशी ओमेगा 2 आलं तर 0. वरच्या स्टेप कडे पहा. ओमेगा 1 इज इक्वल टू किती आहे 3 पाय प्लस अल्फा किती आलाय 9 पाय अपॉन 84 पण ते आहे मायनस. ठीक आहे. आणि या ठिकाणी आहे टी. पुढच्या स्टेपला आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत असताना हे इकडे घेऊन या. मायनस 3 पाय इज इक्वल टू पहा बरं काय ते मायनस 9 पाय अपॉन 84 टी. सो दिस कॅन्सल, दिस कॅन्सल, दिस कॅन्सल, दिस कॅन्सल. हे मायनस मायनस कॅन्सल. सो 1 इज इक्वल टू 3 अपॉन 84 टी. देअरफॉर 84 अपॉन 3 इज इक्वल टू टी. हे इकडे येईल ना, हे येईल तुमचं 3 2 6 28 इज इक्वल टू टी. सो व्हॉट इज अ टी इज इक्वल टू 28 सेकंड्स. त्यांचं काय आन्सर आलं मला चेक करू द्या बरं. ओके, 28 सेकंड इज द करेक्ट आन्सर. सो टाइम टेकन बाय द फॅन टू स्टॉप इज 28 सेकंड. म्हणजे फॅनला 28 सेकंड्स लागतील स्टॉप व्हायला. क्लिअर आहे सर्वांना? एकदम सोपं आहे. ओके. नाव व्यवस्थित त्या ठिकाणी हे लिहून घ्या आणि यानंतर आपण अजून एक क्वेश्चन ट्राय करूया. ओके. क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल. क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल. आता मी हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी रफ करून टाकतो आणि हे झाल्यावरती मी तुम्हाला काही असाइनमेंट क्वेश्चन पण देणार आहे. एक 2-3 तरी असाइनमेंट क्वेश्चन देतोच. ठीक आहे, की जेणेकरून तुमची सुद्धा खूप छान अशा प्रकारे प्रॅक्टिस होईल. अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला नीट सारख्या एक्झामिनेशनमध्ये आणि सीईटी सारख्या एक्झामिनेशनमध्ये पडतात. क्लिअर आहे सर्वांना? नाव रीड दिस क्वेश्चन.
व्हील हॅज अ रेडियस. गिवन डेटा लिहा पटकन. तुम्ही गिवन वगैरे असं व्यवस्थित शब्द टाकायचे लिहायचं. व्हील हॅज अ रेडियस 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर इज इक्वल टू 30 into 10 raised to minus 2 meter is equal to this cancel 3 into 10 raised to minus 1 meter. The wheel starts from rest. व्हील आता रेस्ट कंडिशन पासून स्टार्ट झालेली आहे, म्हणजे व्हीलचं स्टार्टिंगचं स्पीड ω1 इज इक्वल टू 0 रेडियन पर सेकंड आहे. ठीक आहे. The wheel starts from rest and attains speed of 300 rpm in 3 minutes. म्हणजे टाइम t इज इक्वल टू 3 मिनिट असताना, म्हणजेच किती सेकंड रे, 3 मिनिटं म्हणजे त्या ठिकाणी किती झालं, 180 सेकंद, 180 सेकंड्स. कारण 1 मिनिट म्हणजे किती, 60 सेकंड्स असतो. ओके. या वेळेमध्ये फायनल स्पीड म्हणजे n2 इज इक्वल टू किती आलेलं आहे, 300 rpm. 300च आहे का, हा 300 rpm. मी या ठिकाणी n का लिहिलंय, कारण हे rpm आहे, कळलं. कारण rpm म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट. ओके. मग हे तुम्हाला नसेल तर n1 का नाही लिहिलं, बरं ठीक आहे n1 लिहितो, कारण n1 तसं पण 0च आहे ना. आता या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का की स्टार्टिंगला स्पीड 0 आहे आणि फॅन चालू केला किंवा ते व्हील चालू केलं, फायनल ते फिरायला लागलं, म्हणजे अल्फा काय येईल, पॉझिटिव्ह. किती वेळ लागला, 180 मध्ये एवढं स्पीड त्याने अटेंड केलं. सो n2 इज इक्वल टू 300/60 rps. हे कॅन्सल करा, उत्तर आलं तुमचं 5 rps. लक्षात आलं का सर्वांच्या. टू फाइंड आउट म्हणलंय त्यांनी. काय टू फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला. यस, 1 नंबर. लेट मी चेक. What is angular acceleration and what is angular displacement? Angular acceleration किती आणि angular displacement किती. Angular acceleration म्हणजे अल्फा, angular displacement म्हणजे थीटा. Angular acceleration म्हणजे 1 नंबर आपल्याला अल्फा विचारलाय, अल्फा इज इक्वल टू हाऊ मच, आणि 2 नंबर विचारले थीटा इज इक्वल टू हाऊ मच. नाव सोल्युशन. सोल्युशन काय येईल बोला. अल्फा फाइंड आउट करायचा. तुम्हाला तुमच्याकडे इक्वेशन्स आहेत, कोणतंही वापरा. तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेस आपण n1 आणि n2 दिलेलं असतं की नाही, पहिले ω1 आणि ω2 फाइंड आउट करून घ्यायचं नेहमी. ओके. हिअर कॉमा ω1 इज इक्वल टू 2πn1 इज इक्वल टू 2πn1 आहे 0 इज इक्वल टू 0 रेडियन पर सेकंड. ω2 इज इक्वल टू 2πn2 इज इक्वल टू 2πn2 किती आहे, n2 5. सो दिस इज अ 10 पाय रेडियन पर सेकंड. तर ω2 पण भेटला आणि ω1 पण भेटला. विचारले अल्फा. इक्वेशन नंबर 1 ठीक आहे का यूज करायला, कारण टी दिलाय वाटतं ना 180. यस बरोबर आहे. इक्वेशन नंबर 1 इज ओके टू फाइंड आउट. सो we have ω2 is equal to ω1 plus alpha t. So what is ω2? That is a 10 pi. ω1 0 plus alpha t आहे 180. So 10 pi is equal to 180 alpha. Cancel. So alpha is equal to pi upon 18 रेडियन पर सेकंड स्क्वेअर असं काहीतरी दिसतंय ऑप्शन. याला परत पुढे कॅल्क्युलेशन सुद्धा आपण करू शकतो, काय हरकत नाही. लक्षात आलं सर्वांच्या, लक्षात आलं का सर्वांच्या. ठीक आहे. यस. तर या ठिकाणी एवढं उत्तर लिहिलं तरी चालतंय, आणि अजून जर तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशन करायचे असलेच तर करू शकता. ठीक आहे ना. यस. नाव इथे काय नाही, फक्त पायची व्हॅल्यू 3.14 पुट करून जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केले तरीही चालते, काय हरकत नाहीच आहे. नाव काय फाइंड आउट करायचं 2 नंबरला, थीटा फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं कोणते इक्वेशन वापरावं.
हे वापरलं तरी चालतंय आणि हे वापरलं तरी चालतंय. कोणतं इझी जाईल? मला वाटतं 2 नंबरचं ओके आहे. नाव थीटा इज इक्वल टू ओमेगा 1t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. सो थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 आहे 0 इंटू टी आहे 180 ना, हां 180 प्लस 1/2 अल्फा किती आलंय पाय अपॉन 18 आणि टाइम आहे तुमच्याकडं 180 स्क्वेअर. सो 180 स्क्वेअर. अच्छा, सो हिअर थीटा इज इक्वल टू हे 180 इंटू 0 इज 0 संपलं. मग शिल्लक राहिलं 1/2 पाय अपॉन 18 इंटू 180 इंटू 180. हे कॅन्सल करा, हे आलं 10. चालतंय ना? हे कॅन्सल करा, हे आलं 90. सो 900 पाय एवढं तुमचं उत्तर आलं. थीटा इज इक्वल 900 पाय रेडियन. कळतं का सांगा? तुम्ही नंतर पायची व्हॅल्यू 3.14 पुट केली तर ही उत्तर तुमचं त्या ठिकाणी बरोबरच आहे. किती उत्तर तुमचं? 2825 वगैरे उत्तर येईल जर तुम्ही पायची व्हॅल्यू 3.14 पुट केली तर 2825च्या आसपास. सो दिस इज युअर आन्सर. क्लिअर आहे सर्वांना? तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्ही आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, पायची व्हॅल्यू 3.14 पुट करून कॅल्क्युलेशन तुम्ही करा. ठीक आहे. तर हे न्यूमेरिकल्स तुम्हाला सर्वांना समजले का? तर अशा प्रकारे हे एकदम इझी न्यूमेरिकल्स होते. अजून एखादा अर्धा जर न्यूमेरिकल्स मला म्हणजे याच्यावरती आधारित प्रिव्हियस इयरला जर विचारायला आढळला तर डेफिनेटली मी तो पण न्यूमेरिकल घेईल. परंतु मी तुम्हाला असाइनमेंटसाठी काही क्वेश्चन्स देतो, ते तुम्ही सर्वांनी व्यवस्थित सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि यानंतरचे जे काही लेक्चर्स आहेत ते आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती होणार आहे, त्याची सर्वांनी त्या ठिकाणी नोंद घ्या. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. ऑल द बेस्ट.